आणि राधाराणीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या छान छान अशा आठवणी जपून ठेवायचा प्रयत्न करत असते. आय लव्ह यू. खूप छान खीर खूप छान झाली. हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे. तर जसं की आता वेळामुषा आपली जवळ आलेली आहे. म्हणजे आज वेळामुषा आहे आपली. तर महाराष्ट्रामध्ये लातूर भागामध्ये, धाराशिव इकडल्या साईडमध्ये वेळामुषा कशा प्रकारे साजरी करतात हे बऱ्याच जणांना नाही माहिती. जर जे माझे सबस्क्रायबर आहेत ते विचारत होते की तुम्ही वेळामुषा कशी साजरी करता, तर मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे की लातूरकडल्या भागात किंवा महाराष्ट्र समजा आपण कशी वेळामुषा साजरी करतो. हा एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण, आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला जातो आमच्या गावाकडे तरी. तर आता मी तर पुण्यामध्ये असल्यामुळे गावाकडे मला जाणं शक्य नाही आणि पुण्यामध्ये वेळामुषा मोस्टली कोणी नाही साजरी करत. तर मला आवड आहे असे सण जपायची. तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे, की माझ्या बालपणामध्ये माझी आई किंवा आजी किंवा गावातले जे कोणी असतील, ते कशी वेळामुषा साजरी करायचे, घरात कोणते पदार्थ बनवायचे खाण्यासाठी किंवा काय बनवलं जातं, काय केलं जातं, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कुकिंग पण करून दाखवणार आहे. तर तो पण तुम्ही कुकिंगचा छान व्हिडिओचा क्लिपचा छान एन्जॉय घ्या, आनंद घ्या. तर त्यासाठीच आता आपण सुरुवातीला गॅसची पूजा करून घेऊया. आणि इकडे बघा हे गहू आहेत आणि आमच्या इकडे तर वेळामुषा म्हटलं की खीर हा सगळ्यात आवडीचा पदार्थ. खीर आणि अंबिल, बाकी कोणता असो अथवा नसो, पण खीर आणि अंबिल हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असायचा. तर आज मी इथं खिरीसाठी, जसं की मी माझ्या आईचं नेहमी बघत आलीये, तसंच मी आता इथं तुम्हाला सगळं करून दाखवणार आहे. कोणी नावं ठेवायची नाहीत, ओके. जे केले ना त्याला छान म्हणायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तर गहू इथं मी घेतलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही गहू आहेत. हे गहू छान सडून घ्यावे लागतात. याची साल जी आहे अंगावरची, ती साल पूर्ण काढावी लागते. मग खाताना ना याची वरची टर्फल आहे ना, ती सारखी तोंडात अडकते. तर हे मी गहू छान सडून बारीक मिक्सरला वाटून घेतलेत. गावाकडे उखळावरती सडतात, पण आता आपल्याकडे उखळ नाहीये आहे, त्याच्यामध्ये गोड मारून घ्या आणि व्हिडिओ छान एन्जॉय करा. तर हे आता गहू आणि थोडे वाटीभर तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून कुकरला लावून टाकायचे आणि छान असं मंद आचेवर ह्याला अर्धा तास शिजू द्यायचं, कारण गहू बारीक शिजले पाहिजेत. तर चला व्हिडिओ तुम्हाला दाखवते, मस्त एन्जॉय करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे हे शीतल लाडे. तर जसं की आता वेळामुषा आपली जवळ आलेली आहे. म्हणजे आज वेळामुषा आहे आपली. तर महाराष्ट्रामध्ये लातूर भागामध्ये, धाराशिव इकडल्या साईडमध्ये वेळामुषा कशा प्रकारे साजरी करतात हे बऱ्याच जणांना नाही माहिती. जर जे माझे सबस्क्रायबर आहेत ते विचारत होते की तुम्ही वेळामुषा कशी साजरी करता, तर मी आज तेच तुम्हाला सांगणार आहे की लातूरकडल्या भागात किंवा महाराष्ट्र समजा आपण कशी वेळामुषा साजरी करतो. हा एक शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सण, आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला जातो आमच्या गावाकडे तरी. तर आता मी तर पुण्यामध्ये असल्यामुळे गावाकडे मला जाणं शक्य नाही आणि पुण्यामध्ये वेळामुषा मोस्टली कोणी नाही साजरी करत. तर मला आवड आहे अशी सण जपायची. तर आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बालपणामध्ये माझी आई किंवा आजी किंवा गावातले जे कोणी असतील, ते कशी वेळामुषा साजरी करायची, घरात कोणते पदार्थ बनवायचे खाण्यासाठी किंवा काय बनवलं जातं, काय केलं जातं, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कुकिंग पण करून दाखवणार आहे. तर तो पण तुम्ही कुकिंगचा छान व्हिडिओचा क्लिपचा छान एन्जॉय घ्या, आनंद घ्या. तर त्यासाठीच आता आपण सुरुवातीला गॅसची पूजा करून घेऊया. आणि इकडे बघा हे गहू आहेत आणि आमच्या इकडे तर वेळामुषा म्हटलं की खीर हा सगळ्यात आवडीचा पदार्थ. खीर आणि अंबिल, बाकी कोणता असो अथवा नसो, पण खीर आणि अंबिल हा सगळ्यांच्या आवडीचा विषय असायचा. तर आज मी इथं खिरीसाठी, जसं की मी माझ्या आईचं नेहमी बघत आलीये, तसंच मी आता इथं तुम्हाला सगळं करून दाखवणार आहे. कोणी नावं ठेवायची नाहीत, ओके. जे केले ना त्याला छान म्हणायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तर गहू इथं मी घेतलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही गहू आहेत. हे गहू छान सडून घ्यावे लागतात. याची साल जी आहे अंगावरची, ती साल पूर्ण काढावी लागते.
हे बघा, याच्यामध्ये गहू आणि तांदूळ दोन्ही मिक्स केलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये पहिलं पाणी टाकलं की याच्यावरती जो काही कचरा किंवा जो गव्हाचा पाला पाचोळा म्हणतो आपण, तो असा वर आला की हे 1-2 पाण्याने धुवून टाकायचं आणि नंतर गव्हामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं. कारण पाणी कमी नाही पडलं पाहिजे, गहू आपले छान शिजले पाहिजेत, तांदूळ पण आहे त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त ठेवायचं. आणि ह्याला छान 10 ते 15 शिट्ट्या छान मंद आचेवर काढून घ्यायच्या. ओके. आणि आज भाज्या वगैरे बनवायच्या आहेत, त्याच्यासाठी मी आपल्या इकडे सगळे मसाला डब्यामध्ये मसाले भरून ठेवलेले आहेत. तर चला आता स्वयंपाकाला मस्त सुरुवात करूया. आपल्या इकडे खीर चालू आहे शिजायला आणि इकडे माझा भात वरणाचा पण कुकर शिजून ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आणि इकडे बघा, वेळ अमावस्या म्हटलं ना की 12 मिसळीच्या भाज्या पण बनवतात. एक तर संक्रांतीला पण बनवतात आणि वेळ अमावस्याला पण बनवतात. तर इकडे मी 12 भाज्या चिरून रेडी करून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही मोजा किती झाल्या आणि मला सांगा. आपण मोजू बघूया किती झालेल्या आहेत ते. कारण मला 12च पाहिजेत आणि माझ्याकडचं एखादी कमी असेल तर बघू, काहीतरी आपण इकडलं तिकडलं मिसळून काहीतरी बनवू. तर हा आहे फुलकोबी, पत्ताकोबी, हा भोपळा, पालक, टोमॅटो आणि हा थोडासा मुळा घेतलाय मी, वटाणे. आणि हे वटाणे आहेत आणि हे तुरीच्या बिया घेतल्यात मी. आणि कांद्याची पात. तर किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 झाले. अजून 4 भाज्या कमी आहेत. आता 4 भाज्या कुठून आणायच्या? तर बघू, आपण काहीतरी करू. कमीत कमी 11 तरी पाहिजेत असं मला वाटतंय. 11 असं काही नाही, पण एक मान असं म्हणतात की 12 भाज्या, 11 भाज्या किंवा 13 असं काहीतरी असतं. तर बघू, 8 झाल्यात. आता अजून आपण काय, ते कढीपत्ता म्हणा, मेथी आहे माझ्या. आमच्या गॅलरीमध्ये कुंडीमध्ये माझ्याकडे मेथी आणि लसणाची पात आहे. हा, त्या पण 2 भाज्याच मध्ये कन्वर्ट होतं. तर आपण आणू चला. सकाळ सकाळ किती छान ऊन पडलंय ना. तर हे बघा, खूप छान ऊन पडलंय सकाळ सकाळ, एकदम भारी वाटायला लागले. आणि हे बघा, ही आहे आमची मेथीची भाजी घरी लावलेली. आणि ही आहे लसणाची पात. दिसते तुम्हाला किती भारी आली आहे ना. तर आपण ही लसणाची पात पण घेऊया आणि ही मेथीची भाजी पण घेऊया. तर चला, घरी मेथीची भाजी करायला किती भारी वाटते. तर ही बघा आहे, ही आपल्या घरची ताजी ताजी मेथीची भाजी आणि लसणाची पात. तर आता आपल्याला भाजीपुरती पुरेशी झालेली आहे. तर लसणाची पात आणि मेथी दोन्ही मिळून किती झाले? 10, नाही की नाही? अजून एखादी आपण कांदा टाकू, आपल्याकडे अजून कांदा टाकायचा बाकी आहे. तर कांदा आणि मिरची झाले. आपल्या 12 मिसळी भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. भाज्या पूर्ण सापडलेल्या आहेत. तर चला, आता 12 मिसळीची भाजी कशी करायची ती तुम्हाला दाखवते. सिंपल आहे, काही जास्त नाही. मिक्स भाज्या सगळ्या असल्यामुळे याच्यामध्ये ऑलरेडी सगळी चव असते, खूप छान भाजी लागते. तर जिरी मोहरी तिखट मीठ बरोबर टाकलं की भाजी चविष्ट बनतेच, मग ती कोणती असू देत, मसाले कमी असो अथवा जास्त असो. तर चला, आपण भाजी बनवू आता. तुम्ही बनवू शकता. कसं असेल आणि थोडी मिरची पावडर टाकू, थोडीशी आपण तेला टाकली आहे. आणि ह्याला काही 12 मिनिटं भाज्या त्या चांगल्या अगोदर धुवून चिरून ठेवायचा. आणि नंतर भाजी आपण अशी हलवून मिक्स करून घ्यायची छान. बघा, अशीच करतात ना भाजी गावाकडे. कोणाकोणाला
हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे. आपली खीर शिजत आहे. त्यानंतर याच्यावरती आपण टाकू 1 चम्मच मीठ. मस्त सुगंध सुटलाय. सगळी कांद्याची पात, लसणाची पात, टोमॅटो. चला, तर आता आपण ह्याला काय करू, झाकून ठेवू शिजण्यासाठी. तोपर्यंत आता मी इकडे गव्हाचं पीठ मळून घेणार आहे. तर आता गव्हाचं पीठ मळून घेऊ. वाव, बघा आपला इकडे जवळपास स्वयंपाक झालेलाच आहे. तर आता वरण, भात, भाजी आणि खीर आपली जवळपास झालेली आहे. शिजत अजूनही खीर मी शिजत ठेवलेली आहे कमी गॅसवरती, कारण फास्ट केलं की मग पाणी आटून जाईल, खीर शिजणार नाही त्यामुळे. आणि आता मी इकडे घेत आहे चपात्या करायला. आणि हे बघा, तुम्ही उंडे खाल्लेच असतील कधीतरी, उंडे किंवा त्याला वरण फळं पण असं म्हणतात. तर दरवेळा अमावस्येला माझी आई ती उंडे करायची. तर उंडे असायचे 3 प्रकारचे, एक गव्हाच्या पिठाचे, एक ज्वारीच्या पिठाचे आणि एक बाजरीच्या पिठाचे. तर बाजरीच्या पिठाचं तर माझ्याकडे नाहीये, तर मी गव्हाच्या पिठाचे, आणि ते पण हातावर बनवायचे आमची आई. हातावर म्हणजे छोटा उंडा आपला नैवेद्यासारखा घ्यायचा. आणि हे बघा, हा असा. तर आता तर आपण पोळपाटावर लाटण्याने लाटून बनवतोय, पण लहानपणी ना आम्हाला आठवायचं हे उंडे असे हातावर बनवले जायचे, हे असे. आणि हे असेच खायला इतके छान लागायचे तेव्हा खायला. ज्वारीचे, बाजरीचे थोडे जाड असायचे, पण आता आपण लाटण्याने लाटून पातळ करून खातो, कारण आता सगळं हलका हलकं जीवनशैली निघाली, त्याच्यामुळे आता जड पचत नाहीये काहीच, आणि जड शरीर पण पेलवत नाहीये. तर हे असे हातावर बनवलेले उंडे आम्ही लहानपणी खूप वेळेस खाल्लेले आहेत आणि आवडीने खाल्लेले आहेत. तर आता मी तिळाच्या पोळ्या बनवणार आहे, चपाती आणि उंडे बनवणार आहे. लास्ट राहिली आता आपली खीर. खिरीला गूळ टाकायचा राहिलाय. त्याच्यासाठी आता काजू, बदाम, खोबरं आणि इलायची पावडर आणि बडीशोप हे सगळं साहित्य लागेल आता आपल्याला. त्याच्यासाठी ते गोळा करून ठेवते. तर हे असे उंडे बनवून मी इकडे शिजायला टाकणार आहे, आणि त्याच्यासोबत मी चपात्या पण बनवून घेणार आहे. तर लहानपणीचा आमचा एक किस्सा सांगू का तुम्हाला. तर आम्ही जेव्हा लहान होतो की नाही, तर आमचं शेत म्हणजे जवळच आहे, लांब नाहीये तसं शेत, पण त्या काळामध्ये शेतात जायचं. तर लहानपणी आम्ही सगळं साहित्य घेऊन शेतामध्ये जायचो. शेतामध्ये जात असताना जर समजा एखादी, आता थोडस दूरच होतं म्हणायला हरकत नाही शेत, तर आम्ही शेतात जायलो ना की एखादी जरी वस्तू राहिली आणि शेतात गेल्यावर आठवली ना आम्हाला, तर आम्हाला घरी परत जावं लागायचं, आणि तेही चालत. कारण आता तर गाड्या निघाल्या, तेव्हा तर गाड्या पण नव्हत्या म्हणा. तर आम्हाला चालत तेवढ्या लांब घरी जावं लागायचं. बोर वाटायचं, कंटाळा खूप यायचा, परंतु परत आठवायचं की आता एवढं सामान आणलं ना, मस्त खायला मिळणार आहे. मग परत आम्ही शेतात जायचो आणि ते सामान घेऊन परत काय राहिलं ना, आता मी नाही जाणार, आता हिला पाठव, आता त्याला याला पाठव, आता दिदीला पाठव, मी ना आता मी गेली होती ना. मग हे असं आमचं चालायचं शेतामध्ये. पण आता तसे वादविवाद करण्यासाठी कोणी सोबत नाहीये, त्याच्यामुळे जे करायचंय ते एकट्यालाच करायचं, जे बनवायचंय ते एकट्यालाच बनवायचं. तर लहानपणीचा असा एक आमचा वेळामोशाचा खूप छान किस्सा होता की आणि माचीसची डबी तर आमच्याकडनं हमखास विसरायची म्हणजे विसरायची, माचीसची डबी. आणि जर माचीसची डबी नसेल तर देवाला नैवेद्य नाही दाखवू शकत, आरती लावायची किंवा अगरबत्ती लावायची, आणि माचीसची डबी आमच्याकडनं का माहित नाही सगळं साहित्य घ्यायचो, पण माचीसची डबी विसरायची. मग आम्ही परत जायचो माचीसची डबी आणायला, आणि माचीसची डबी आणली की मग परत नैवेद्य दाखवायचा, आणि मग मस्त असं जेवण करायचं. आणि जेवण झालं की मग पुन्हा ह्याच्या त्याच्या शेतात बोरवेज, ढाळे, परत तुरीच्या शेंगा, ह्या सगळ्या गोष्टी ना आम्ही गोळा करण्यासाठी जायचो. परत आल्यावर अजून जेवण करायचं, आंबील, खीर, जे काही बनवलेलं असेल ते खूप छान. तो एक क्षण होता. या आठवणी मी खरंच खूप आत्ता पण जपून ठेवते या व्हिडिओच्या माध्यमातून.
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या आठवणी अशा जपून ठेवतो, गोळा करून ठेवतो. भले आपण तर आता या पाण्याला उकळी आलेली आहे. या पाण्यामध्ये मी थोडं मीठ आणि तेल टाकलेलं आहे. तर आता आपण जे हे उंडे बनवलेले आहेत हे असे एक एक सोडून घ्यायचे. गावाकडे तुम्हाला माहित असेल हे बनवत असताना ना खाली पाचोळा घालायचे, कशाचा पाचोळा घालतात ते माहित नाही मला. हा कडब्याचा का काहीतरी पाचोळा घालायचे, कारण खाली चिटकू नये म्हणून. पण मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि चिटकू नये म्हणून मी अजून थोडंसं वाटलं तर तेल टाकेल, जेणेकरून हे एकमेकाला असं चिकटणार नाही. आणि हे सुट्ट होतं थंड झाल्यानंतर. तर चला आता मी इकडे लगेच पोळ्या बनवून घेणार आहे. खीर शिजून रेडी झालेली आहे, तुम्हाला दाखवते. ही बघा, ही अशी खीर शिजली पाहिजे, एकदम मऊ झालेली आहे ना, एकदम छान. आता याच्यावरला आपण पाणी गूळ वगैरे मिक्स केला की अजून छान चविष्ट बनते. आणि इकडे आपण खिरीसाठी बडीशोप वाटणार आहोत. थोडी भाजून घ्यायची आणि बडीशोप, इलायची आणि साखर हे मिक्स करून वाटून घ्यायची. आणि इकडे मी खिरीसाठी खोबरं आणि काजू बदाम ते कट करून घेत आहे. तर चला आता आपण खीर रेडी करू. आणि आता या खिरीमध्ये हे बघा खीर, ह्याला आपण तुपाची छान काजू बदाम टाकून फोडणी दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी हा गोळ खिसून ठेवलेला आहे. खिसून ठेवा किंवा फोडून ठेवा, असाही तो विरघळून जातो. तर याच्यामध्ये आपण आता हा सगळा गुळ टाकून घेऊ. तुम्हाला जितकी गोड खीर खायची आहे तितकी तुम्ही करू शकता. तुम्हाला जास्त गोड नाही आवडत तर तुम्ही कमी गोड टाका. जास्त गोड खायचंय तुम्ही जास्त गुळ टाका. डिपेंड प्रत्येकाच्या आवडीनुसार. तर मीडियम पण छान लागते दूध टाकून. तर ही बघा आता आपली खीर आहे ना, ही पांढरी दिसते तुम्हाला, पण आता हळूहळू ही खीर आपल्याला थोडी गोल्डन ब्राऊन झाल्यासारखी दिसेल तुम्हाला आता, कारण गुळामुळे याचा कलर बदलतो. आणि ही मी बडीशोप जी आहे ही वाटून थोडी मोठी, थोडी म्हणजे बारीक पावडर ओबड-धोबड वाटून घ्यायची आणि टाकायची. कारण खिरीला तुम्ही जायफळ, परत इलायची आणि बडीशोप टाकल्याशिवाय खिरीची चव वाढत नाही. त्याच्यासाठी आता मी इकडे 1 चम्मच इलायची पावडर टाकणार आहे. इलायची पावडर जास्त नाही टाकली तरी चालेल, अर्धा चम्मच टाकू आपण. आणि हे आता मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आणि मंद आचेवर परत 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची छान खीर. म्हणजे खूपच टेस्टी अमेझिंग खीर लागते. आणि सुगंध तर असा सुटलाय, आ हा हा हा, क्या बात आहे. इलायची टाकली, काजू बदाम, खोबरं, बाकी मनुके वगैरे पण टाकू शकतो, परंतु गव्हाच्या खिरीला इतकी गरज नाही. कारण गव्हाची खीर ही साधी जरी केली तरी खूप चविष्ट लागते. फक्त त्याच्यामध्ये मेजरमेंट बरोबर पाहिजे असतं, गुळाचं म्हणा किंवा मग इलायचीचं. खीर झालेली आहे. आता फक्त माझ्या तिळाच्या पोळ्या राहिलेल्या आहेत. तर तिळाच्या पोळ्या आपण आता बनवून घेऊया. चला, मी इकडे तिळाच्या पोळ्यांचं मी तीळ, गुळ आणि इलायची टाकून हे असं छान असं बघू शकता बनवून ठेवलेलं आहे. खूप छान खमंग वास येतोय. तर याचा असा छान गोल उंडा बनवून घ्यायचा, जसं आपण पुरणाची पोळी लाटतो सेम तसं. तुला पण देऊ. आणि आली आता आमची राधाराणी मध्ये करायला. त्यावेळी चांगले खेळत होते बाहेर.
हा? अभी पाहिजे तुला देऊ नाही हम्म. गुड दे गुड मला गुड चांगला असं अगोदर हातावर करून ठेवायचा. आणि इकडे बघा मी आणि हा जो तुम्हाला ताक दिसतोय मी हा चांगला हलवून घेतलाय. आणि याच्यामध्ये ना थोडस तुम्ही काळं मीठ टाकायचं. काळं मीठ टाकलं ना, काळ्या मिठाने आंबील अजून छान चविष्ट लागते. आणि याच्यामध्ये थोडी जिरा पावडर टाकायची. जिरा पावडर टाकली की आपण जो इथं तडका बनवलेला आहे हा तडका सगळा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चिंचेचं पाणी पण बनवतात, ताक पण टाकतात बरेच जण, वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांची. तर हा इथं तडका आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. खूप छान खमंग असा वास येतोय आंबीलचा. तर आंबील आपली खूप छान झालेली आहे. आणि हा जो काही उरलेला तर मित्रांनो, आता जवळपास 1 ते 1.5 तासाच्या मेहनतीनंतर माझा पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे. या ठिकाणी आंबील पण झालेली आहे, खीर पण झालेली आहे. आंबील तर इतकी अप्रतिम झालेली आहे. आहा, मस्त एकदम, खूपच चविष्ट. आणि मीठ आणि काळं मीठ टाकलं ना की आंबील अजून छान खमंग आणि चविष्ट लागते प्यायला. तर सगळा स्वयंपाक झालेला. आता हा सगळा स्वयंपाक मी पॅक करेल, पाण्याची बॉटल, बसायला, जेवायला. आणि आता आम्ही जात आहोत शेतामध्ये. तर आता शेतात कुठे जातोय, कसे जातोय, काय, कुठे जेवण करणार आहात ते तुम्हाला सगळं कळेल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. कॉमेंट प्रत्येकाने करायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. आणि स्वयंपाकामध्ये तुम्हाला मी बनवलेल्या मेनूपैकी सगळ्यात जास्त काय आवडलं ते पण मला कॉमेंट. तर मी आता स्वयंपाक केल्यानंतर काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगते. तर सगळ्यात अगोदर आहेत चपात्या आणि तिळाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर इकडे मी वरण बनवलेलं आहे. याच्यामध्ये मिक्स व्हेज भाजी, जे की तुम्ही बघितलेलीच आहे. आता खूप सुंदर भाजी झालेली आहे. ही अशी मिक्स व्हेज भाजी बनवतात गावाकडे. त्यानंतर बनवलेला आहे भात. त्यानंतर बनवलेली आपली गव्हाची खीर. आणि ही मी डब्यात पण भरून ठेवली थोडी. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे आपली आंबील, जी की वेळामोशाच्या दिवशी खास बनवली जाते. इतर दिवशी नाही कढी बनवतात, परंतु आंबील ही पांढरी असते ही अशी. आणि याच्यामध्ये मी नंतर थोडी लसणाची आणि लसणाची पात आणि लसूण याची मी पेस्ट बनवून परत टाकलेली आहे. त्या कच्च्या लसणामुळे ना अजून छान चव येते आंबीलला. तर कच्च्या लसणाची परतून तर अजून छान लागतो, थोडा खमंग खरपूस भाजलेला असतो त्याच्यामुळे. पण कच्ची पण थोडी टाकली ना अजून फ्लेवर ऍड होतो, छान लागते. तर अशा प्रकारचा हा आपला सगळा मेनू या ठिकाणी बनवून रेडी झालेला आहे. तर आता हे सगळे पदार्थ आयटम एक एक डब्यात पॅक करू. आणि खिरीसोबत सगळ्यात महत्वाचं खाण्यासाठी म्हणजे दूध. हे घरगुती दूध आहे, दूध लागतंच खिरीवर खायला, दूध आणि तूप. तर हे सगळे पदार्थ आता मी डब्यामध्ये भरून, आता माहित नाही मी कसं मॅनेज करेल हे सगळं, पण आता भरून खायची इच्छा आहे. म्हणजे तो सवड आहे, तिथं जिथं आवड आहे तिथे सवड निघतेच, बरोबर आहे. तर आवड आहे त्यामुळे हे सगळं मी बनवलंय. आणि मी नक्कीच शेतात जाऊन जेवण पण करणार. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा व्हिडिओ कसा झाला. चला भेटू. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत बघा आमराईमध्ये. आंब्याची झाडं आहेत पूर्ण महाग. हा, पण मला वाटत होतं खाली एखादं असं ढाळ्याचं वगैरे शेत असावं, पण ते काही तर नाहीये. पण छान जागा आहे, सावली पण आहे आणि मस्त आराम करू शकतो. आणि खाली गवत वगैरे काही नाहीये, त्यामुळे भीती पण नाही वाटणार आपल्याला. तर छान आमराई आहे अशी, बघू शकता. तर आता या ठिकाणी आपण आपली वेळ अमावस्या साजरी करणार आहोत. माहित नाही कुणाचं शेत आहे, आम्हाला पण नाही माहिती. आम्ही शोधत शोधत आलो की शेत कुठे मिळेल आम्हाला छान. आणि आम्हाला अशी जागा पण पाहिजे होती जेणेकरून झाडाखाली जेवता येईल. हो हो, देते ना ग. हाय कर राधाराणी. आणि आम्ही आमची बॅग भरून जेवण बनवून आणलेलं आहे. तर चला आता आपण जेवण करू. राधाराणी आमची येते बघा कशी चलतीये. तिला चालता येत नाहीये शेतातनं, कारण खरटे येत ना शेतामध्ये, है ना बाबू? छान वाटतंय, आहे ना, छान वाटायलंय मस्त.
आता आपण काय करणार आहे शेतात येऊन? जेवण. होय मा, काय करणार आहे? काय करणार आहे सांग ना. आपण शेतात कशाला आलोय? जेवायला, वेळ अमावस्येसाठी है ना. आपल्याला लहानपणी आपली आई म्हणायची ना की तू या लहानपणी असं करायचा तसं करायचा, तर आपल्याला ते आठवत नाहीत गोष्टी. आपल्याला खूप बघायची इच्छा असते की मी लहानपणी कसा होतो, मी कशी काय करायचो काय नाही. तर ना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी म्हणजे माझ्या आणि माझ्या राधाराणीच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे या व्हिडिओतर्फे माझ्या मोबाईलमध्ये तसे व्हिडिओज फोटोज भरपूर असतात, पण ते काही महिन्यानंतर ना आपोआप मी डिलीट करून टाकते, नको होतं, स्टोरेज फुल होतं. तर हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे की मी माझ्या आणि राधाराणीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या छान छान अशा आठवणी जपून ठेवायचा प्रयत्न करत असते. तर आणि तिला असं नाही वाटलं पाहिजे की मी लहानपणी कशी होते, मी काय करायची, मी ह्या 3-4 वर्षाची असताना मी कशी दिसायची, काय दिसायची, तिला अजिबात सांगायची गरज नाही पडणार. ती बरोबर मम्मीचं चॅनल ओपन करेल आणि बघेल की मम्मी आमची काय करायची, मी कशी दिसत होते, मी काय करायची, कुठं फिरायला न्यायची. सांगायचं नाही तर डायरेक्ट तिला व्हिडिओ दाखवायचा, म्हणजे तिला अजून भारी. अरे बघा सगळं साहित्य कसं मी पॅक करून आणलं एकदम. म्हणजे कसं आहे ना, माणसाला जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीची आवड असली पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याने आनंद शोधला पाहिजे. तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत असते आणि तुमच्या सगळ्यांना दाखवत असते की जर माणसाला आवड असेल ना तर व्यक्ती काही पण करू शकतो. जसे की आता पुण्यासारख्या शहरामध्ये राहून मी गावातल्यासारखी वेळ अमावस्या साजरी करते. काय आणलं बाबू? तर या गोष्टीसाठी ना खरंच छंद असणं गरजेचं आहे, आवड असणं गरजेचं आहे, आणि त्यासोबत आपला जो साथी आहे ना त्याला पण या गोष्टीची आवड असणं गरजेचं आहे. कारण एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही करायचं असेल तर. तर याच्यामध्ये सगळं असं काही मी जेवण भरून आणलेलं आहे. आणि काय आहे बाबू हे? आणि माझ्या राधूचे हे काही गोड क्षण आहेत ना, मी तिच्यासाठी हे सगळे गोल्डन मुमेंट मी तिच्यासाठी खास जपून ठेवायचा नेहमी प्रयत्न करत असते. आय लव्ह यू बाबू, आय लव्ह यू म्हण मला. असं कर, आय लव्ह यू, आय लव्ह यू. ओ मेरा लड्डू. छान वाटायलंय तुला? आणि राधाराणी पहिल्यांदा अशी कुठंतरी अनोळखी ठिकाणी शेतात जेवायला आली आज, आहे ना राधाराणी? काय काय आणलं दाखव बरं तू सगळ्यांना. दाखव अजून काय आणलं. ग्लास काय काय आणलं बघू दे. ग्लास पण आणले. ग्लास कुठे? त्याच्यात एक ग्लास. हे काय इथं आहेत ना. हे काय ग्लास आपल्याला आंबील प्यायला आहे की नाही? पाणी देऊ तुला. ओके थांबा एक मिनिट, पाणी देते. पाणी सगळं आंबील भात वरण. आता जेवायचं छान थांबा. हाय हॅलो. तर ही बघा, ही आहे आपली जे 12 मिसळीची भाजी होती ना, किती छान आणि खमंग तर असला सुटलाय. हा एक नंबर. काय सांगू तुम्हाला, खूप भारी. आणि इकडे बनवलेल्या आहेत आपल्या चपात्या आणि तिळाची पोळी. आणि ही आहे बघा आपली तिळाची पोळी. ओ माय गॉड, किती सुंदर दिसायली बघा. आणि ही आहे आंबील. मी आता जस्ट खाऊन दाखवणार आहे आंबील कशी झाली बघू आपण. खूप छान झाली, खूप छान, मस्त एकदम भारी. म्हणजे सेम आंबील पिल्याचा मला फील येतोय गावाकडे. बघू ग्लास वरूनच तुम्हाला कळत असेल कसलं दिसतंय भारी. जे की माझे खूप फेवरेट आहेत, मला खूप आवडतात वरणफळ खायला. आणि ही आहे आपली सगळ्यात ओके तुला पण देते. आणि ही आहे आपली खीर. आता या खिरीमध्ये मी काय टाकते सांगते बघा. खीर ना अशी खायला अजिबात मजा येत नाही. तर हे बघा मी काय केलंय, घरून ना दूध आणि तूप मिक्स करून आणलंय. तर तुम्हाला बघून तोंडाला पाणी सुटेल. तर हे बघा जवळ घ्या एक मिनिट. तर ही बघा तूप, दूध आणि खीर. ओ माय गॉड, म्हणजे यापेक्षा मला वाटतंय अजून काय सुख पाहिजे माणसाला, याच्यापेक्षा अजून काय सुख पाहिजे असेल मला सांगा बरं.
इतकं गरमागरम असं स्वादिष्ट जेवण जेवायला मिळतंय. मी म्हणेल 5 स्टार मध्ये जरी गेलात ना तरी पण हे तुम्हाला विकत एवढा समाधानकारक आणि आनंद तुम्हाला नाही मिळणार. तर इतका मी छान आनंद आता म्हणजे या गोष्टीचा आनंद घेत आहे. मम्मा सोडू का? माझा लड्डू गुड्डी गुड्डी गुड्डी. हा तुला झाडावर बसवते. राधा झाडावर बसली. रुमाल सोड. पकडून बस. बस घ्यायचं नसतंय. मी हाय ना, मम्मा हाय ना. बस गप्पा. तर मित्रांनो आता आमचे जेवण झालेत. जस्ट आम्ही जेवण करून बसलोय आणि बघू शकता इतकं सुंदर असं आंब्याचं शेत आहे हे. आमराईचं कुत्रं पण बसलं इथं. आणि ना इकडे असले सुंदर गायी आहेत, जनावरं आहेत. तर चला आता आम्ही जातोय. बघू आम्हाला कोण काय म्हणतंय की नाही. कोण काय म्हणलं तर आम्ही घरी जाणार म्हणून. तसं तर अजून कोणी काय म्हणलं नाही. आम्हाला बघत होते 2-3 माणसं शेतात जेवण करताना, पण कोणी काय म्हणलं नाही. हा एवढं समजू शकतं ना की जेवण करतायत बाबा, फॅमिली दिसतीये सोबत, त्यामुळे कोणी काय म्हटलं नाही. तर बघू पुढे. बघा इकडे शेती, जनावर आहे तिकडे, कुंपण केलेले बैलांना, गाईंना. मला वाटतं हे शेतामध्ये कोणी तर घर बांधलेलं दिसतंय. कोणाचंही नाही माहीत आपल्याला काही. पण आपण बिनबुलाय मेहमान आहोत त्याच्यामुळे. म्हणतोय तो. गाय किती छान आहे राधा, बघ ना, नाही का? वाव. ऊस आहे ना हा, मस्त वाटेल एकदम. हे काय चिमण्या नाही, कोंबड्यांसाठी असेल. चला आता आम्ही जातो घरी. झाली आमची वेळामुळे. कशी झाली तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आता आमची झाली वेळ जायची घरी, तर आता आम्ही जातो. मी जेवण केले, इकडे तिकडे फिरलो आणि ऊसाचं शेत आहे बघा इकडे तुम्ही. आणि ऊस तोडून खावा. ऊस पण तोडून खाते. इतका भारी ऊस आहे. कोणता ऊस असेल हा माहित नाही. कोणाचा जाड ऊस आहे आणि किंवा गाड ऊस आहे. खूप छान आहे. कसा आहे राधा ऊस? गोड आहे का कडू आहे? गोड आहे. खातो आम्ही आता. ऊस एक नंबर आहे. मऊ आहे.